हॅलो एव्हरीवन, आज बऱ्याच दिवसांनी रेसिपी व्लॉग येतोय आणि आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन। त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये 1 लिंबू पिळलाय आणि 2 चमचे दही घातलं। सोबतच त्यामध्ये मी घातले 1 चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालायचं। सर्व छान एकत्र करून आपण मॅरिनेट करून घेऊया। चिकन चांगलं मॅरिनेट झालं की 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून द्यायचं। चिकन बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल वाटण लागणार आहे, तर ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते। साहित्य दाखवते। मी घेतला आहे पुदिना स्वच्छ पाण्यात धुवून, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, कांदा मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलाय आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे। माझ्याकडे आलं लसूण पेस्ट अवेलेबल होती त्यामुळे मी पेस्ट घेतली आहे। तुम्ही वाटणामध्ये अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या घेऊ शकता। आता हे सर्व आपल्याला एकत्रित वाटून घ्यायचे। ग्रेव्ही मस्त क्रीमी आणि टेस्टी व्हावी त्यासाठी मी ह्यामध्ये थोडेसे काजू ऍड करते। ग्रीन चिकन साठी आपली मस्त अशी हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे। ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपलं ग्रीन वाटण तयार आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवर मी कढई तापत ठेवली आणि आता त्यामध्ये घालते तेल। तेल चांगलं व्यवस्थित तापलं की त्यामध्ये मी ऍड करते 2 तेजपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट। आता यामध्ये तुम्ही इतर खडे मसाले सुद्धा वापरू शकता, पण जसं मी नेहमी सांगते की आम्ही जे खातो तेच माझी मुलगी सुद्धा खाते, जी आता फक्त 1.5 वर्षाची आहे, त्यामुळे मी तिच्या सोयीनुसार एक कमी तिखटाचंच बनवते आणि जास्त गरम मसाले यूज नाही करत। त्यामध्ये मी घालते आपण तयार केलेलं ग्रीन वाटण। त्यामध्ये ग्रीन वाटण ऍड केल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे। मसाला चांगला परतून झाला, त्याला तेल सुटलं की ह्यामध्ये मी घालते 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, जो आपला घरगुती मसाला असतो तो। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त ऍड करू शकता, पण मी कमी घातला कारण आपल्या ग्रीन चिकनला ग्रीन कलर राहिला पाहिजे म्हणून, कारण आपल्याला फूड कलर न वापरता ग्रीन चिकन बनवायचं आहे। ह्यामध्ये आता मी घालते 1 चमचा धणेपूड। परत व्यवस्थित सर्व छान मिक्स करून घ्यायचे। जोपर्यंत मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे। जेवण बनवताना नेहमी तुम्ही मसाला जितकं चांगलं छान परतून घ्याल तेवढी त्याची टेस्ट वाढते। आता ह्यामध्ये मी घालते आपण मॅरिनेट केलेले चिकन। सर्व छान मिक्स करून घ्यायचं। मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये मी पाणी घालून ऍड करते। तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाणी ऍड करू शकता। जर तुम्हाला थिक ग्रेव्ही हवी असेल तर कमी पाणी ऍड करा आणि जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त पाणी ऍड करा। चवीनुसार मीठ घालायचं। मी आता इथे थोडंच मीठ ऍड करते कारण मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं।
चिकन छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला वाफेवर चिकन चांगलं शिजवून घ्यायचं. ऑलरेडी आपलं चिकन मॅरिनेट असल्यामुळे शिजण्यासाठी जास्त काही वेळ जाणार नाही. मस्त आपल्याला हवी तशी अगदी थिक ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्यामध्ये आता मी घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आपलं हॉटेलसारखंच आणि चमचमीत असं ग्रीन चिकन खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. हॉटेलमध्ये न जाता आपण घरच्या घरी अशा नवीन नवीन रेसिपीज ट्राय करू शकतो जे आपल्या हेल्थसाठी सुद्धा चांगलेच असते. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग.